हे आता आपल्या मोडल्यात सगळ्या मिरच्या या देशी पण काढले आणि आता बी काढले आहेत. हो आता बी पण काढले आहेत. अर्ध्यांचा निघाला अर्ध्यांचा. आता हा बी भाजायचा आहे. तर भाजल्यानंतर मग मिरच्या भाजायच्या. आता हे थोडे थोडे आण घेऊन तिकडे आता आजी भाजते तिकडेच आहे. तिथं गरम मसाला भाजते. आता गरम मसाला भाजल्यानंतर देतो. गरम मसाला भाजत चालू घ्यायचा ना तो मातीचा आपण घेऊन आलो ते सगळं भाजून राई जिरं सगळं तर अर्ध सामान आतमध्ये हळद वेळेत आता कुठायची आहे. सगळं पहिलं भाजायचं आता भाजलं आणि मग आता ते थोडं चक्कीत द्यायला द्यावायला. मिरच्या पण भाजायला लागतील थोड्याशा. हा दगडी तू हवं. किती किलोचं आहे सगळं सामान? हे सगळं 8 किलोचं आहे सामान. किती? 8 किलोचं. 8 किलो. आणि मिरच्याच्या 10 किलो घेतलेला. पण ते कचरा वगैरे सगळं काढून तो गेला 2 किलो. अच्छा. म्हणजे कचरा सगळा साफ केला डेके वगैरे काढले बघ त्याचे. वेलची मोठी मसाला वेलची पण आहे. आधी भाजभर घेते का काय है ना त्याच्यातच टाकतो. ती चेचून ठेवली बारीक केली. हे पण देतात त्याच्यात टाकायला हे हा दुसरा हे दे. आणि हे टाकू ह्याच्यात आणि हे पण खसखस पण आधी धणे टाकू. हा धणे मेथी पण टाकू. जायफळ पण याच्यातच टाकलं. धणे टाकलं नाही. मगाशी काय भाजलं हे गरम मसाला. आता हे खसखस पण टाकायचे असतं. आई जायफळचं तुकडा ते त्याच्यात टाकून डाळ डाळ जवळजवळ 20-21 प्रकार असतात आपल्या मसाल्यात. गरम मसाला बाकी मिरच्या वेगळ्या. हा आता कुठला मसाला नक्की? हा आपला आगरी मसाला. हा आपला आगरी पद्धतीचा मसाला. हा तेवढी बस. हा आता बस ना एवढीच टाकली. मिरच्या पण सगळं भाजून आता हे भाजून घ्यायचं. गरम केलेलं आहे. थोडं थोडं भाजायला लागतं. जास्ती भाजलं पण त्याचं ऑइल निघून जातं. अच्छा. त्याचं पण ऑइल राहायला पाहिजे ना. पण भाजायचं का आपला तो वर्षभर आपल्याला टिकवायला लागतं ना मसाला. आता वर्षाचा मसाला आहे हा. पूर्ण वर्षाचा. अजून गेल्या वर्षाचा अजून आहे आपला मसाला. पण हा आता लवकर भाजून घ्यायला पाहिजे. पाऊस पडल्यावर तो गरम मग जास्त गरम होतं ना. आता हे भाजून आता किंवा दळायला असं. आता आई किती गेल्या कालच्या दिवशी 12 किलोचा करून आली. आता 10 किलोचा मसाला भाजून आली. मिरच्या मोडून सगळं करून आली. परत हा आपला 2-3 दिवस चालूच ठेवलेलं काम. मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं आपण जे सगळ्या मिरच्या होत्या त्या कशा सुकत लावलेल्या आजीने आली ते पण तुम्हाला दाखवलं. मग आता मिरच्या मोडलेल्या
आणि त्या काय झालं वाऱ्याने गेल्या सगळ्या अच्छा सुकत ठेवलेल्या ओके असं थंडावा म्हणून. आता हे भाजल्यानंतर काय पाणी म्हणा हे भाजल्यानंतर काय हे काय हे तमालपत्र तेच पत्ता बोलतो आपण ना ते पिशवीत ठेवलं कारण वाऱ्याने सगळं उडत होतं म्हणून टाकलं हां काही नाही टाक ना मग टाकलं सगळं टाकत नाही ना सगळं टाकत नाही का भाजार नसतं तरी चालतं सगळं टाकलेलं सगळं टाकलेलं झाडं पण असतात लावलेली आपल्याकडे हे दालचिनी पण ह्याच्यापासून निघतं दालचिनी हो इथं सगळं सामान बाहेर तिकडे टेरेसवर घराच्या इथेच समोरच इथे भाजायला शेगडी आणलेली आहे. घेत होते गेले गच्चीत पण वारा जाम सुटले ना मग इथंच घेतलं. वारा आहे खूप आणि ऊन पण आहे. ऊन ना सावली आली आता पण ते हे बाय हे पण आहे काळी बिली आणि हे गरम गरम वाफ येते. भाजलं आहे भाजलं का घरी मामाकडे असं तर चुलीवर भाजतात शेगडीवर भाजत आता इथं चूल कुठं भेटवणार बरोबर मी शेगडी घेऊन आलो एक सेपरेट. हे काय टाकलं आता हे काय टाकलं वेलची मसाल्याची मसाला काळी मिरी हे सगळं मिक्स कर भाजून घ्यायचं. मेथी टाकू जास्त नाही थोडी टाक बाय मेथी गुलाबाच्या पाकळ्या का त्या थंड असं थंडावा पाहिजे ना. अच्छा एवढं काढलेलं आपण सगळं वाऱ्याने उडून गेलं. गावठी गुलाबाचं होतं. वारा सुटला खूप म्हणून थोडं मिरच्या वाजता टाकतो. तर म्हणजे बघताय सगळे मसाले वगैरे भाजून झालेत बाकीचे आणि आता मिरच्या भाजायला घेतात. एवढ्या सर्व मिरच्या एकदम भाजायच्या थोड्या थोड्या करून. आता मी पण जवळ नाही थांबाल कारण का आता मिरच्यांचं खूप सगळं जे भाजल्यानंतर वास येईल तो थोडा त्रासदायक असतो. काय टाकायचं धणे आणि मिरच्या सोबत थोडे थोडे करून भाजायचे. आणि ते आई काय करते आई हिंग आता हे बारीक करते. हिंग पण टाकायला हे खडे हिंगाचे अख्खे. आणि आता ही हळद पण बारीक करायचं हळदून टाकायचं. चॉकलेट सारखं दिसतं चॉकलेट सारखं ते काळं हिंग आहे काळं आणि म्हणजे मसाला खराब नाही होत. अच्छा आपण मसाला भरून ठेवतो ना असं पॅक करून त्याच्यात एक एवढा हिंगाचा खडा टाकून ठेवायचा. अच्छा मग खराब नाही होत मसाला. ओके आता हिंग पण भाजलं आहे. हे पण त्याच्यात नंतर टाकायचं.
हा हे पण टाकणार त्याच्यात आता. आता ही एवढी सगळी मिरची भाजतील ना? हा एवढी सर्व मिरची आता ही भाजत हा ही भाजारा थोडी हे थोडी करतात. थोडी करून. हा काही लोक भाजत नाही तशीच मिळतात टाकतात. ते आपल्याला कसे आपण पहिल्यापासून भाजतो ना थोडा वास आणि ते त्यातलं बी असतं ते मग हे तेवढं आता असं किती वेळ लागेल ह्याला सगळ्याला? आता अर्धा तासात होईल आपला. अर्धा तासात सगळं भाजून होईल सगळं. सगळं आता आपल्याला इथं फोन करायला लागेल चक्की. अच्छा हां मग जायला लागेल आपल्याला मसाला. ओके. हे बघ एवढे मग 2च करू. हे बघ 2च पाहिजे. मग हळकुंड करू. हे काय हळद हळद आहे ती त्याच्यातच काय टाकायचं. हळकुंड बारीक करू का नको ना? मग 2-2च काय चालू झालं आता भाजी. हा आई सांगते मग सगळं आईच करणं मी काय. तिला तिच्या पद्धतीने करत. हो हे बघ ती आईला ओरडते आजी तू नको करूस ती करे. हे बघ आणि आई बारीक करते जरा जास्त. काल ती घे काहीतरी घेतलं हे बघ झाडच आहे. हे बघ म्हणून ते हे करते. कागद पण घेतला त्याच्यावरच करते. मंडळी कोळगावला आलोय मसाला घेऊन. मामा आहे त्यामध्ये मशीन स्टार्ट करतील ते. एवढा सगळा मसाला तो आपण काल बघितलं आजी आणि आई भाजताना. मसाला झालेला इकडे आहे. कलर अजून येईल तुला नंतर अजून येईल उद्याला पण अजून येईल त्याला. तर बघ दादा चक्की कसं वाटते. चक्की असं एकदम छान आहे ना असं. बस नाही एवढी हा, मला चालेल, इतकं चालेल. हा, बस. नाही म्हणजे पिशव्या भरून याच्यात टाकले तरी चालणार आहे का?
त्याच्यात डब्यात हां तेवढ्या राहणार नाही मग. नाही किती राहतील त्यांच्या तेवढ्या पोतळीत ठेवते. मिरचीच्या पिशव्या द्या. ते टप बरं पडले होते ते पत्रा हातरण्यापेक्षा. हां आता रोज असतील मसाले ना. हो संध्याकाळी जास्त गर्दी असतो. त्यात तुमचा 4-4:30च्या नंतर जास्त. मोबाईल आहे बाबा जवळ. पाय काढू तर म्हणजे जस्ट आता मसाला कुटून झालेला आहे. मसाला दिलेला आपण गिरणीमध्ये. ओळखीचेच आहेत, आईचे नातेवाईकच लागतात, ते मामा लागतात माझ्याकडे. तर म्हणून आलेलो आता आणि सगळं मसाला आता घेऊन झालेला आहे, तयार झालेला आहे. आता घेऊन जायचा तो पॅक करून. सो बघूया आता कसं होईल. आणि प्लस सकाळ सकाळ आलेलो आहे, म्हणजे आय गेस 10 वाजले. तो बघू कसं जायचं. कारण का मी झोपेतून लवकर उठूनच मला उठवलं की जायचं असं. मग उठलो लवकर, फ्रेश झालो अँड मग निघालो. म्हणून झोप अजून येते अशी डोळ्यावरती. सो त्याला आता थोडं झालेलं आहे, तिथे भरतात. बघू, कंटिन्यू करा. ह्याच्यात कुठला ही झाली आहे ती. अच्छा, ह्याच्यात तो कुठला जातो पूर्ण. मसाला घातला डंकी असते तसं आहे. ह्याच्यात मसाला पूर्ण मिक्स आणि होतो. तिथून मग वरतून तिथून येते का. हा ब्लोअर आहे खेचण्याचा. हा हवेनी एवढं वरती हवा जातो, झुंकार सर्व वरती. ओके. आणि बाकी जो मसाला आहे तो त्याच्यातून खाली खाली येतो. हो. अच्छा. नाव काकाचं विचार. काकाचं नाव काय. गीतेश म्हात्रे. इथेच मात्रे आहे कोळगावमध्ये. त्यांची डंकी आहे बघताय. त्यांचा नंबर तू यायच्या देऊन कोणाला पाहिजे. अलिबागमध्ये कसं माहिती नाही कोणाला. गेल्या वर्षी नव्हतं पण यंदा भरपूर हे झालं. तुमचं कार्ड वगैरे नाही छापले तुम्ही ना. आहे. त्यांचा. Yes.